गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आले बागेत माझ्या छोट्याशा. तर आज वातावरण खूप छान झालेलं आहे. आभाळ आलेलं आहे. रोज खरंच पाऊस येतो का? काल पण खूप गरम होतं. आज काय माहिती, पण आभाळ आलेला आहे आणि पाऊस नाही पडत एवढा. पण छान वाटतंय सकाळचं वातावरण. मस्त वाटतंय. गरम होतंय ते गरम होत नाही. ऊन पडलेलं नाही. आता बागेत फुले तोडायला आली मी. हे आहे जास्वंदीचं फूल. ही पांढरी गोकर्णी. अजून आले बघा फुल. हे बघा खूप फुलं आलेत पांढऱ्या गोकर्णीला. हे पण आले, हे पण आले, हे पण आले. फुलं तोडायला आली मी. ही पांढरी जास्वंदी, ही ते एक आले आणि हे एक आलंय. ही कळी आली. हे माझं सुंदरसं बेलाचं बेल पण नेणार. अबोलीची फुलं किती सुंदर आहेत बघा. मला खूप आवडतात. कलर तर किती सुंदर आहे याचा. बघा सुंदर असं बागेतलं फूल. माझ्या एक एक फुलं आली की खूप आनंद होतो. हे बघा हे आज करत आहे कारल्याची भाजी. अशी तुकडे तुकडे करून करते मी, गोल किंवा तुकडे करून. ही खूप टेस्टी लागते. उद्यासुद्धा अशी शिळी झाली ना तर खूप छान लागते ही भाजी. मी खाते आवडून. त्याच्यासाठी कोथिंबीर, लसूण आणि ही रस्सा बटाट्याची भाजी करायची. आम्ही चाललोय गोंदावल्याला. सकाळी 11 वाजता एस टी चुकली आमची चिपळूण. आलो माळशिरसमध्ये. माळशिरसमधून आलो नात्यापुत्यात. नात्यापुत्यातून मग आम्हाला मिळाली डायरेक्ट गोंदावल्या. त्यामुळे आम्ही चाललोय गोंदावल्याला. खूप छान शिंगणापूरच्या घाटामधून चाललेला आहे आणि छान लाल लाल फुलं पण आलेत. तुम्हाला दाखवते आता. सुंदर असा घाटातून प्रवास. आम्ही आलो आहोत गोंदावल्याला. मेहनत भरी रस्ता.
आलो एकदाची गोंदवल्याला पोहोचलो. उशीर झाला पण एसट्या मिळाल्या. आलो दर्शनासाठी निघालो आता. पोहोचलो गोंदावल्याला. हे बघा छान शांत वातावरण. हे आईसाहेबांचं मंदिर आहे. इथं महाराजांची गोशाळा गोंदावल्याची किंवा महाराजांची म्हटलं तरी चालेल गोशाळा आहे. आता दार बंद आहे. बघते दिसतात का गाई. इथं श्रींचा अंगारा आहे आणि तीर्थ आहे. मी आज गोंदावलेला गेलते. मी खरंच सकाळी सकाळी लवकर जाते, पण आज शीतल म्हणली मला पण यायचं आहे. म्हणल्यावर म्हणलं चल येतेस का, तर म्हणली चल जाऊया. जाऊया म्हटल्यानंतर सकाळी लवकर एसट्या भरपूर असतात. आज मला 11 वाजल्या घरातनं निघायला. सानूला शाळेत सोडलं आणि एस टी स्टँडवर गेले. चिपळूण अकलूज गाडी असते, अकलूज चिपळूण गाडी असते. ती वडूजमध्ये थांबते. ती बरोबर दहिवडीपर्यंत मिळली असते. 1-1.5 वाजेपर्यंत आम्ही पोचलो असतो. नंतर गेलो, मग लागली माळशिरसमध्ये गेलो. माळशिरसपर्यंत गेल्यानंतर मग माळशिरसमध्ये किती उशीर झालं, गाडीच आली नाही. तिकडं दहिवडीत जाणारी गाडी आली नाही. म्हटल्यानंतर चल बाई म्हणलं 1 वाजला. इकडं खाली पंढरपूरचं भरपूर यायच्या स्वारगेटवरून हे पंढरपूर जाणाऱ्या इतक्या म्हणजे भरपूर 7-8-10 गेल्या. एक पण येईना दहिवडीकडं जाणाऱ्या नात्यापुत्याला जाणारी. मग म्हटलं चल बाई घरी अकलूज एसटी आली. म्हणलं चल घरी, आता 1 वाजला. अकलूजच्या एसटीत चढलो की नातपुते म्हणजे फलटणला जाणाऱ्या एसट्या, स्वारगेटला जाणाऱ्या, पुण्याला जाणारे. मग एसटी आली फलटणला जाणारी. मग उतरलो अकलूज एसटीमधनं. त्या एसटीत बसलो, नात्यापुत्यात उतरलो. नात्यापुत्यात उतरल्यानंतर आत्ताच दहिवडी गेली म्हटल्यानंतर म्हटलं आता काय करायचं. मग मी डेपोत विचारल्यानंतर म्हणले थांबा 5-10 मिनटातच आता दहिवडी गोंदावले येणार आहे म्हटल्यानंतर मग मी काय केलं, इकडं तिकडं बघत तर 5च मिनटात गोंदावलं गाडी आली. दहिवडी गोंदावली. नात्यापुत्यावरून दहिवडीतनं गोंदावलं. बारामती गाडी होती ती. आणि गोंदावल्यातनं ती परत फिरून
दहिवडी, नातपुतन, बारामती अशी जाणार होती. मग बघा ना, जायचं मग ठरवल्यानंतर कशी पण एस टी मिळते करते. मला म्हणजे विशेष वाटलं. नको म्हटलं जाऊया घरी आपण, आता 1 वाजलेत, किती उशीर झाला आहे. आणि येताना मग साळमुख मार्गे आलो. साळमुखला उतरलो आणि तिथून ते काय म्हणायचं त्याला, टमटमसारखं मिळालं त्याच्यातनं आलो. आणि नाही, ओमिनीसारखं होतं ते, ओमिनीतनं आलो वेळापूरला लगेच पंढरपूर अकलूज एस टी आली. असा आमचा दिवसभराचा प्रवास खूप छान झाला. जायचं नव्हतं, माघारी यायचं होतं, पण घडायचं म्हटल्यानंतर किंवा आपल्याला सद्गुरूंकडं जायचं म्हटल्यानंतर सगळं छान होतं. म्हणून आधी 1 पाऊल टाकायचा, सद्गुरू 10 पाऊल पुढं आपल्या टाकतात. हे नक्कीच आहे. तुम्हाला आवडलं असलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.